नमस्कार. माइंडस्पार्क मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त कल्पनेबद्दल बोलणार आहोत जिने खरंच लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकलंय. ही कल्पना आहे जेम्स क्लिअर यांच्या अटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातनी. आपण सगळेच मोठे बदल घडवू इच्छितो, पण ते जमत नाही. का? कारण आपण चुकीच्या दिशेने प्रयत्न करत असतो. चला, आज आपण समजून घेऊया की मोठे बदल हे मोठमोठ्या निर्णयांनी नाही, तर आपल्या अगदी छोट्या रोजच्या सवयींमधून कसे घडतात. नवीन वर्षाचे संकल्प आठवतंय? ही तर आपल्या सगळ्यांचीच गोष्ट आहे. वजन कमी करायचं, रोज व्यायाम करायचा. आपली यादी तर खूप मोठी असते, पण काय होतं? काही आठवड्यांतच सगळा उत्साह गायब. इतक्या उत्साहाने सुरुवात करूनही तो टिकत का नाही? कुठे चुकतंय आपलं? तर सगळ्यात मोठी अडचण हीच आहे. आपलं सगळं लक्ष असतं फक्त आणि फक्त ध्येयांवर, म्हणजे निकालावर. पण लेखक म्हणतात की जिंकणारे आणि हरणारे दोघांची ध्येय सारखीच असतात. मग फरक कुठे पडतो? तर तो फरक पडतो त्यांच्या सिस्टममध्ये, त्यांच्या पद्धतीमध्ये. आपण ध्येयांवर नाही, तर त्या ध्येयापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायला हवं. आणि इथेच या पुस्तकाचं सगळं सार दडलंय. यशस्वी होण्याचं खरं रहस्य मोठमोठ्या कृतींमध्ये नाहीये, तर दररोजच्या अगदी लहान 1% सुधारणांमध्ये आहे. आता हे गणित प्रत्यक्षात काम कसं करतं ते पाहूया. हे बघा, याला म्हणतात कंपाऊंडिंग इफेक्टची जादू. जर आपण रोज फक्त 1% स्वतःला सुधारलं, तर वर्षभरात आपण तब्बल 37 पटीने जास्त प्रगती करतो. हो, 37 पट. विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. आणि याउलट रोज फक्त 1% मागे गेलो, तर आपण जवळजवळ शून्यावर येतो. हा फरक खरंच खूप मोठा आहे. पण एक अडचण आहे. आपण जेव्हा एखादी चांगली सवय सुरू करतो, तेव्हा सुरुवातीला काहीच परिणाम दिसत नाहीत. महिनाभर जिममध्ये जाऊनही वजनाचा काटा काही हलत नाही. यालाच लेखक व्हॅली ऑफ डिसअपॉइंटमेंट म्हणजे निराशेची दरी म्हणतात. पण याचा अर्थ असा नाहीये की आपली मेहनत वाया गेलीये. नाही, ती साठवली जात आहे, योग्य वेळेची वाट पाहत. मग या दरीतून बाहेर कसं पडायचं? त्यासाठी आपल्याला निकालावरून लक्ष हटवून आपल्या ओळखीवर, आपल्या आयडेंटिटीवर केंद्रित करावं लागेल. खरं सांगायचं तर ही या पुस्तकातली सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली संकल्पना आहे. यातला फरक बघा. मला MPSC परीक्षा पास करायची आहे, हे झालं निकालावर आधारित ध्येय. पण त्याऐवजी मला एक शिस्तप्रिय विद्यार्थी बनायचे आहे असं म्हटलं तर? यात जमीन अस्मानाचा फरक आहे. इथे लक्ष ध्येयावर नाही, तर आपल्याला कोणत्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे यावर आहे. आणि हे वाक्य या कल्पनेचं सार आहे. आपण करत असलेली प्रत्येक लहान कृती, प्रत्येक छोटी सवय, ही आपण भविष्यात बनू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी दिलेलं एक मत आहे. त्यामुळे प्रश्न हा नाही की आपल्याला काय हवंय, प्रश्न हा आहे की आपल्याला कोण बनायचं आहे. ठीक आहे, ओळख बदलणं महत्त्वाचं आहे हे तर कळलं, पण हे प्रत्यक्षात करायचं कसं? यासाठी जेम्स क्लिअर आपल्याला वर्तणूक बदलाचे 4 सोपे आणि एकदम प्रॅक्टिकल नियम देतात. हे एक असं टूलकिट आहे जे आपण आजपासूनच वापरायला सुरुवात करू शकतो. हे आहेत ते 4 सोपे नियम. पहिला, ते स्पष्ट करा. दुसरा, ते आकर्षक बनवा. तिसरा, ते सोपे करा. आणि चौथा, ते समाधानकारक बनवा. चला, प्रत्येक नियम पटकन समजून घेऊया, तोही उदाहरणांसहित. पहिला नियम आहे ते स्पष्ट करा. याचा सरळ अर्थ आहे की सवय सुरू करण्यासाठीचा जो संकेत किंवा इशारा आहे तो आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. म्हणजे सवयीचं स्टार्ट बटन दाबणं सोपं झालं पाहिजे. यासाठी एक जबरदस्त ट्रिक आहे, हॅबिट स्टॅकिंग, म्हणजेच सवय जोडणे. यात काय करायचं? तर आपली नवीन सवय आपल्या आधीपासूनच असलेल्या एखाद्या जुन्या सवयीला जोडून टाकायची. सूत्र एकदम सोपं आहे. सध्याच्या सवयीनंतर मी माझी नवीन सवय करीन. उदाहरणार्थ, मी सकाळी चहाचा कप उचलल्यानंतर अभ्यासाचे 1 पान वाचेन. बघा किती सोपं आहे. इथे चहा पिण्याची जुनी सवय ही अभ्यास करण्याच्या नवीन सवयीसाठी एक स्पष्ट संकेत बनते. आता दुसरा नियम, ते आकर्षक बनवा. आपला मेंदू असाच काम करतो. एखादी गोष्ट जेवढी आकर्षक वाटते, तेवढी ती करण्याची प्रेरणा आपल्याला जास्त मिळते. यामागे डोपामाइन नावाचं एक रसायन काम करतं, जे आपल्याला आनंदाची भावना देतं. पण आता व्यायाम किंवा अभ्यास या गोष्टी मुळात आकर्षक नसतात. मग त्यांना आकर्षक कसं बनवायचं? त्यासाठी एक मस्त आयडिया आहे, टेम्पटेशन बंडलिंग. म्हणजे जी गोष्ट करायलाच हवी आहे, ती गोष्ट जी करायला खूप आवडते तिच्यासोबत जोडून टाकायची. हे एक उत्तम उदाहरण आहे. समजा ट्रेडमिलवर चालण्याचा कंटाळा येतो, पण एखादा शो बघायला खूप आवडतो. मग नियमच बनवायचा, तो शो फक्त ट्रेडमिलवर चालतानाच बघायचा. यामुळे आपला मेंदू व्यायामाला एका आनंददायी अनुभवाशी जोडायला लागतो. तिसरा नियम आहे
ते सोपे करा. खरं तर आपण माणसं थोडी आळशी असतो नाही का? कोणतीही सवय सुरू करताना सर्वात मोठा अडथळा असतो ती सुरुवात करणं. म्हणून सवय सुरू करण्यासाठी जेवढे अडथळे कमी करता येतील तेवढे करायचेत. यासाठी 2 मिनिटांचा नियम तर खरंच जादुई आहे. कोणतीही नवीन सवय अशी बदला की ती 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण होईल. इथे उद्देश सवय पूर्ण करणे नाही, तर सवय सुरू करण्याची सवय लावणे हा आहे. रोज एक पुस्तक वाचायचं आहे हे ध्येय खूप मोठं वाटू शकतं. पण त्याऐवजी रोज रात्री फक्त 1 पान वाचायचं आहे बस, असं ठरवलं तर सुरुवात करणं किती सोपं होतं. आणि एकदा सुरुवात केली की पुढे जात राहणं सोपं होतं. आणि आता शेवटचा 4था नियम, ते समाधानकारक बनवा. आपल्या मेंदूला लगेच बक्षीस हवं असतं. ज्या गोष्टीमुळे त्वरित समाधान मिळतं ती गोष्ट आपण पुन्हा करतो. आणि इथेच तर खरी अडचण आहे. चांगल्या सवयींचे परिणाम उशिरा मिळतात आणि वाईट सवयींचा आनंद लगेच. मग यावर उपाय काय? तर चांगल्या सवयींना लगेच समाधानकारक बनवायचं. यासाठी सर्वात सोपं तंत्र आहे हॅबिट ट्रॅकर. रोज सवय पूर्ण झाल्यावर कॅलेंडरवर फक्त एक एक्स मारा. ते पाहून मिळणारं छोटंसं समाधान ती सवय टिकवून ठेवण्यास मदत करतं. आणि एकदा का ती साखळी तयार झाली की मग ती तोडण्याची इच्छाच होत नाही. तर आपण हे 4ही नियम पाहिले. या सगळ्याचं सार एकाच गोष्टीकडे येतं: सुरुवात करा. आणि ती सुरुवात अगदी छोटी असू द्या. परफेक्ट सुरुवात करण्याच्या नादात सुरुवातच न करण्यापेक्षा 2 मिनिटांची अपूर्ण सुरुवात कधीही चांगली. ही काही उदाहरणे पहा. रोज व्यायाम करायचा आहे, फक्त व्यायामाचे कपडे घाला. पैसे वाचवायचेत, रोज एका डब्यात फक्त 10 रुपये टाका. पुस्तक वाचायचंय, फक्त 1 पान वाचा. घर स्वच्छ ठेवायचंय, जेवणानंतर लगेच आपलं ताट धुवून टाका. बघा, प्रत्येक मोठं ध्येय अशा छोट्या 2 मिनिटांच्या कृतीत बदलता येतं. तर लक्षात ठेवा, आपण आपल्या प्रत्येक लहान सवयीने आपल्या भविष्यातील ओळखीसाठी मतं देत असतो. त्यामुळे आज स्वतःला हा प्रश्न विचारा: आजच्या कृतीतून आपण आपल्या कोणत्या भविष्यासाठी मतं देत आहोत? अशाच प्रकारच्या आयुष्य बदलणाऱ्या कल्पना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी माइंडस्पार्क मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.